नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पॉलिटेक्निक तर तुम्हाला करायचं आहे, पण पॉलिटेक्निक मध्ये कुठली ब्रँच तुम्हाला निवडायची आहे. तर तुमच्या दिमागामध्ये क्वेश्चन येत असेल की कोणती चांगली आहे, IT चांगली आहे, कॉम्प्युटर चांगली आहे की इलेक्ट्रिकल चांगली आहे की मेकॅनिकल चांगली आहे. तर या सर्व प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी आणलेली आहेत. तर त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील पॉलिटेक्निकचे ऍडमिशन पासून तर तुमचं पॉलिटेक्निक कंप्लीट होईपर्यंत टोटल नोटिफिकेशन येत राहतील. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर बघा आता पॉलिटेक्निक मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, तीन ऑप्शन आहेत. ज्यावेळेस तुम्ही पॉलिटेक्निक करायचं ठरवलं तर तुम्हाला एक जॉब कुठला करायचा आहे, एक प्रायव्हेट सेक्टरचा जॉब करायचा आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे किंवा बोथ सेक्टरमध्ये. म्हणजे फ्युचरचा तुम्हाला विचार आताच करावा लागेल. तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे की गव्हर्नमेंटमध्ये करायचा आहे किंवा प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट दोन्ही जर डिसाईड केलं नसेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ठरवलं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये अशा 5 ब्रांचेस आहेत. सर्वात आधी आहे AI, त्यानंतर आहे कॉम्प्युटर, नंतर आहे IT, EXTC इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, EJ इलेक्ट्रॉनिक्स. तर हे असे 5 ब्रांचेस असे आहेत की याच्यामध्ये तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला खूप चांगली नोकरी लागू शकते. कारण कॉम्प्युटरवर आता तुम्हाला माहितीच आहे, आता कोरोना नंतर खूप जास्त डिमांड आलेला आहे कॉम्प्युटर IT AI साठी. तसंच EXTC हे कॉम्प्युटरमध्येच ऍड होते याच्यात आणि EJ पण. तर म्हणजे कसं आहे, EXTC वाले काय करतात, कॉम्प्युटरचा कोर्स करतात आणि त्याच्यानंतर ते कॉम्प्युटरमध्येच जॉब करतात मॅक्झिमम विद्यार्थी. तर जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर जॉब करायचा असेल आणि चांगलं पॅकेज पाहिजे असेल, तुम्ही जर ठरवलं की मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे आणि चांगलं पॅकेज भेटलं पाहिजे 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 50 लाख, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे AI, त्यानंतर कॉम्प्युटर, IT, EXTC आणि EG. तर तुम्ही नक्कीच तुम्हाला या ब्रँच पैकी निवडावी लागेल. मग तुम्ही म्हणता सर आता आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर जॉब करायचा आहे, पण या 5 पैकी सर्वात उत्कृष्ट ब्रँच कुठली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो मी सिक्वेन्स लावूनच ठेवलेला आहे. नंबर 1 वर आहे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नंबर 2 आहे कॉम्प्युटर, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. ओके. त्यानंतर नंबर 3 आहे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसंच इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स. तर हे ब्रँच तर तुम्ही निवडू शकता. तर या सिक्वेन्स वाईज तुम्ही हे निवडू शकता जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये. पण काही विद्यार्थी म्हणतात नाही सर आम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरच जॉब पाहिजे. आम्हाला एखादी पॉलिटेक्निक झाल्यावर किंवा इंजिनिअरिंग झाल्यावर आम्हाला गव्हर्नमेंटमध्येच जॉब करायचा आहे. आता काय? तर गव्हर्नमेंट सेक्टरसाठी विद्यार्थी मित्रांनो 3 ब्रँचेस आहेत. नंबर फर्स्ट सिव्हिल. सिव्हिल ब्रँच एखादी मॅक्झिमम म्हणजे की लगभग 95% खूप जास्त जागा निघतात सिव्हिल ब्रँचच्या. तर 95% जर समजा तुम्हाला गव्हर्नमेंटच जॉब करायचा आहे तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग निवडू शकता. तसंच मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकलचे पण खूप जास्त जागा निघतात गव्हर्नमेंटसाठी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पण खूप जागा निघतात. तर तुम्ही हे 3 ब्रँचचा विचार करू शकता जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरचा बद्दल जर निवडायचं असेल, गव्हर्नमेंट सेक्टर तुम्हाला सरकारी नोकरी जर करायची असेल. पण काही असे विद्यार्थी आहेत सर तर आता आम्ही कन्फ्युजन आहोत. आता तर आम्ही काही डिसाईड केलं नाहीये. आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये करायचं आहे की गव्हर्नमेंट करायची आहे. तर त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे 2 ब्रँचेस खूप महत्त्वाचे आहेत. एक आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल हे गव्हर्नमेंट जॉब पण भेटतात त्याच्यात. जर तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब नाही करायचा आहे, समजा तुम्ही 2 ते 3 वर्ष कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी केली, नाही लागला, आता तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला काय सिंपलचा एक आयटीचा कोर्स करायचा आहे. एक सिंपल आयटीचा एखादा कोर्स केला तुम्ही, फॉर एक्झाम्पल समजा जर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा कुठलाही एखादा जर कोर्स केला तर तुम्ही झाले IT इंजिनियर. म्हणजे मेकॅनिकल वरून तुम्ही डायरेक्टली तुम्ही कॉम्प्युटर किंवा IT इंजिनियर बनू शकता किंवा इलेक्ट्रिकल वरून पण. जर समजा तुम्ही जर सेक्टर निवडलं नाही तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल बेस्ट आहे. जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण जाऊ शकता आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं असेल तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं. जर तुम्ही जर ठाम निश्चय केला की जर आम्हाला गव्हर्नमेंटच जॉब पाहिजे इंजिनिअरचा तर सिव्हिल इंजिनियर निवडा, ठाम निश्चयवाले. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर समजा निश्चय केला की नाही आम्हाला एकाने वर्क फ्रॉम होम पाहिजे, घर बसून काम पाहिजे आणि घरूनच आमच्यापाशी पैसा आला पाहिजे, तर तुमच्यापाशी हे 5 ऑप्शन आहेत AI, CO, IT, EXTC, EJ. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तसेच आपले येणाऱ्या 15 जून पासून ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत पॉलिटेक्निक फर्स्ट इयर, सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक पाठवलेली आहे. तर त्या लिंकवर तुम्हाला जाणं आहे आणि त्याच्यावर तिथं ऍड व्हायचं आहे. ते ऍड झाल्यावर तिथंच नोटिफिकेशन येतील. सर्व तुमच्या ऍडमिशन बद्दल सर्व इन्फॉर्मेशन आणि क्लासेस बद्दल सर्व इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला मिळून जाईल. तर आजच्यासाठी धन्यवाद.